हॅलो गाईस, मी गेलो होतो परेलला नरे पार्कमध्ये. तिथे एक टाईप ऑफ जत्रा उघडलेली आणि तिथे परेलच्या राजा बसतो, तिथे आम्ही गेलेलो. सो खूप काय काय ॲक्टिव्हिटीज वगैरे होत्या. नंतर थोड्या वेळानंतर आम्ही परेल स्टेशनला उतरून चालत नरे पार्कमध्ये आलो. हे होतं तिकडचं एंट्री व्ह्यू. असं तिथे काय काय स्टॉल्स लावलेले वेगवेगळे खायचं वगैरे, आणि मस्त एक छोटंसं गेट बनवलेला. ते स्प्रिंग रोल्स सगळं, म्हणजे ज्युसेस वेगवेगळे, आईस्क्रीम, स्मोक बिस्किट असं सगळं भेटत होतं. आणि इथे मग आम्ही आतमध्ये गेलो तर फर्स्ट गेटवरती आलो. तर फर्स्ट गेटवरती 4-5 दुकानं होती. नंतर मग आम्ही पुढे गेलो. इथे एक मोठं टॉईजचं दुकान होतं. लाईक तिथे 120 रुपीज सेल चालू होता. सो खूप लोक आलेली तिथे. असे 2 टॉईजची दुकानं होती. नंतर मग इथे काही हे नॅचरल प्रोडक्ट्सचं एक दुकान होतं. लाईक इथे त्यांच्याकडे ज्यूटच्या बॅग्स होत्या आणि वेगवेगळ्या टाईपचे असे शंख होते. इथे बघू शकता, खूप म्हणजे खूप मोठे वगैरे लय डिफरंट टाईप्स आणि डिफरंट सायझेसचे इथे शंख होते. आणि एकदम छोट्यापासून ते तुम्हाला डिझायनेबल हे स्पून्स, रुद्राक्ष. नंतर मग हे आम्ही इथे गेलो एका वुडन शॉपच्या दुकानात, म्हणजे तिथे वूडने टॉईज बनलेले. तिथे झायलोफोन होता वगैरे नवीन होतं. नंतर मग इथे एक चायनीजचं दुकान होतं. तिथे चायनीजचे मसाले विकत होते ते लोक. तिथे या टाईपमध्ये लिहिलेलं ते. आणि नंतर मग आम्ही पुढे गेलो. इथे खूप टाईप ऑफ किचन्स होते ॲनिमेचे, कार्टूनचे. मग आम्ही एका स्टेशनरी शॉपमध्ये गेलो. तिथे डोरेमॉन शार्पनर खूप काय काय होतं. इन्फिनाइट पेन्सिल, परत ओहू मार्कर्स होते, इरेझर होते. इरेझर्स नंतर वेगवेगळे टाईपचे हायलायटर्स, स्टॅम्प्स, पेनवाले गन्स, त्रिशूळ पेन, म्हणजे त्रिशूळच्या आकारामध्ये एक पेन होता. नंतर फ्लेमिंगो पेन होता. परत अजून लॉलीपॉप हायलायटर, किचन पॉपेट, असे वेगवेगळे टाईप. नंतर मी इथे खेळलो बबलवाला गेम, ज्याच्यामध्ये ते शूट करायचं असतं. सो इथे होते 50ला 6 राऊंड, म्हणजे 6 वेळा मारू शकत होतो. 6 बुलेट्स भेटणार होते. नुसतं एक मिस झाला माझा ह्याच्यामध्ये. तर वेगवेगळे नंतर हे होतं फुल. नंतर मी राईड्सच केले नाही, गेम नाही खेळलो जास्ती. खूप टाईप्स ऑफ गेम्स होते, पण मी जास्ती गेम्स नाही खेळलो, थोडेसे राईड्सच खेळलो. नंतर हे होतं जे मोठंवालं लाईक कुशन डेट, आय डोंट नो याचं नाव काय, बट हे जे मिकी माऊसवालं असतं ते सगळं होतं इथे. त्याच्यावरती वेगवेगळं ॲक्टिव्हिटीज होते. लाईक इकडनं चढायचं, ह्या साईडनं स्लाईड व्हायचं, हे लाईक ते होतं. नंतर हे कप होते. कप लाईक काय काय ठिकाणी कप असतात, काय काय ठिकाणी हे छोट्या कार्स असतात. ह्याच्यामध्ये पण मजा येते. ह्याचं नाव असतं ब्रेक डान्स, म्हणजे लगेच गोल गोल फिरतो. खूप फास्ट असतं. काय काय वेळेला एवढी स्पीड पकडते की, आणि जसं हे गोल गोल फिरतं तसं एकदा वाटतं की आपण पडू, पण तसं नसतं, ते पडत नाही. आपण एंडिंगला आल्यानंतर असंच वाटणार तुम्हाला की आपण पडणार, पण मजा पण खूप येते त्याच्यामध्ये. आणि ह्याची प्राईस होती 100 रुपीज पर पर्सन. तिथे आम्ही गेलेलो. ते ब्रेक डान्सरची प्राईस होती. ते एवढं स्पीड पण कधी थांबवतात आणि मध्येच एवढी स्पीड देतात. नंतर मी गेलेलो या ट्रेनमध्ये. लाईक हिचं रोलर कॉस्टर असतं तसं तिथं, पण ही छोटी होती. नुसतं टर्निंगला हिच्यामध्ये भीती वाटत होती बस, कारण ही फुल साईडला होत होती आणि वरती खालती होत होती बस. हिचे 10 राऊंड्स होते, त्याच्यासाठी 100 रुपीज होतं पर पर्सन. ते ही ट्रेन होती ती. आणि नंतर हे होतं ते छोट्या मुलांसाठी जे लाईक व्हील असतो, तो फेअर व्हील असतो तो, पण तो लहान मुलांसाठी होता. आणि मी मोठ्यावाल्या पण मध्ये बसलेलो फेअर व्हीलमध्ये. त्या हे
बघा इथे वेगवेगळे ॲक्टिव्हिटीज वगैरे होते. नंतर हे बघा मी इथे जात होतो फेअरव्हिलने. हे म्हणजे इथे इथे आम्ही वेट करत होतो तिकीट वगैरे घेऊन. ह्याच्यामध्ये मजा येते, खूप मजा येते आणि खूप मोठं असतं. आणि हा माझा फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स होता या फेअरव्हिलमध्ये बसायचा. आधी मी कधीच नव्हतो बसलो. नंतर हे होतं ते हॅमरवालं असतं ते. नंतर हे हॅमरवालं होतं लाईक ते वरती खालती होऊन डायरेक्ट फुल गोल फिरून ते परत खालती यायचं. नंतर हे परत आमची स्टॉप झालेली जी व्हील असते ती, आय मीन फेअरव्हिल स्टॉप झालेला तो. पण खूप मजा आली. आणि ह्याची तिकीट होती 150 रुपीज पर पर्सन. आणि जे मोठंवालं होतं त्याची 200 काय 150 रुपीज होती. आणि तुम्ही सगळे ॲक्टिव्हिटीज केले. मजा पण तेवढीच येत होती खूप. ह्याच्यात म्हणजे या राईड्सपेक्षा मला ते एक ट्रॅम्पोलिनवरती एक टाईप ऑफ बंजी जंपिंग टाईप तसं काहीतरी होतं ट्रॅम्पोलिनवरती. सो त्याच्यामध्ये खूप मजा आलेली. आणि ते गर्दी पण तेवढी होती कारण तो परेलचा राजा तिथे बसतो म्हणून तिथे खूप गर्दी होती. आणि मजा पण खूप होती. लाईक इथे वेगवेगळे स्टॉल्स वगैरे काय ना काय खायचं, परत गोळापासनं सगळं भेटत होतं इथे. कीचेन्स, वेगवेगळे कीचेन्स होते. नंतर मी इथे होतो बंजी जंपिंग, जसं बोललो बंजी जंपिंग, पण ते ट्रॅम्पोलिनवरती होतं तसं. नंतर इथे खूप मजा आलेली. लाईक इथे ते बांधत होते कसं बांधायचं. आणि नंतर जे त्यांच्याकडे बटन होते बटनने ते डायरेक्ट वरती नेत होते, फुल एकदम वरती. 100 जम्प्स होते. सो त्याने हे पण होतं 100 काय 50 रुपीजचं एक पर पर्सन, म्हणजे एकच जाऊ शकतो एकावरती. सो 50 का 100 रुपीजचं होतं हे. नंतर मग इथे टाईम ह्याच्यामध्येच जात होतं लाईक बांधायमध्येच थोडा टाईम गेला कारण ते फुल सेफ्टीमध्ये असतं. अरे ह्याच्यामध्ये भीती वाटली नाही पण मजा येत होती. पोचायचं होतं वर, एकदम खूप वरती नेत होते, खूप म्हणजे खूप. नंतर ते लोक बटन स्टार्ट करत होते आणि बटन नंतर एवढ्या वर नेत होते बघा, एक फुल एकदम नेत होते तसं वर वर, अजून वर गेलं, अजून वर. नंतर डायरेक्ट त्यांनी जंपिंगच स्टार्ट केली एकदा नेल्यानंतर. लाईक इथे तुम्हाला तसं दिसत नसेल पण त्या टायमिंगला मी तिथे होते तेव्हा खूप असं वेगळं वाटत होतं. लाईक मी हवेत उडते असं वाटत होतं. मी वरती खालती एकदम वर. खूप मजा आली. ह्याच्यामध्ये मला लय मजा आली. बाकी सगळ्यांमध्ये आली पण मी ऑलरेडी ते केलेलं नुसतं फेअरव्हिलला सोडून. पण ते माहिती होतं ते कसं होणार आहे ते ऑलरेडी. पण हे लाईक मी पहिल्यांदा केलेलं आणि ह्याच्यामध्ये खूप मला मजा आलेली की वरती खालती लाईक 100 जम्प्स होते इथे. आणि नंतर थोडे थांबल्यानंतर मग आम्ही तिथे गेलो ज्याच्यामध्ये असे बोटिंग असते त्या टाईप ऑफ. तिथे बोटिंग्स होते असे की त्यांना असं जंप करून असं न्यायचं होतं. म्हणजे त्यांना चालवायचं असतात त्या टाईप ऑफ बोट्स होत्या. ह्या बोट पण नाही बोलू शकत, हा एक टाईप ऑफ गुब्बारा फुगा होता असा. तर अजून थोडा वेळ हे केल्यानंतर मग आम्हाला ते सांगितलं की बाहेर निघा आता तुम्ही. मग झालेला टाईम आणि नेक्स्ट मग आम्ही घरी निघालो तेव्हा थोड्या वेळानंतर खाल्लं वगैरे. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक अँड सबस्क्राईब. टिल देन बाय. गणपती बाप्पा मोरया.